संजयजी सावकारे, सुरेश मामा भोळे, किशोरजी पाटील, लताताई सोनवणे, मंगेशजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे आयुष प्रसाद, अमोल जावळे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे बंधू कमी आहेत, आज चांगला आहे, नेहमी बंधूच जास्ती असतात, पण आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे. सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार. खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींना भेटण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि सर्वात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यापासून याची सुरुवात केली. कारण जळगाव जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई मुक्ताई आणि बहिणाबाईचा जिल्हा आहे, ज्यांनी केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेची एक प्रकारे सुरुवात आपण करतो आहोत. भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने निर्णय केला की आमच्या राज्यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी आहे, जी आमची महिला शक्ती आहे, या महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, देश विकसित करायचा असेल तर ज्या देशामध्ये महिला या सक्षम होतात तोच देश विकसित होऊ शकतो. महिलांना मागे ठेवून कुठलाही देश पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्येही माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणाचं काम हे आपण त्या ठिकाणी सुरू केलं. आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर आणण्याचं काम झालं. आज या ठिकाणी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी लखपती दीदींचा कार्यक्रम आखला, तर आमच्या गिरीश भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 15 लाख आमच्या बचत गटाच्या महिला या लखपती दीदी झाल्या. त्यांच्या सन्मानाकरता मोदीजी 25 तारखेला याच जळगावामध्ये येणार आहेत आणि कोट्यावधी महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी बनवायचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र